हाय, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ज्योती संतोष निकाळजे. तर मी बनवणार आहे आज इडली सांबर. त्यासाठी तांदूळ आणि डाळ भिजू घातलेली होती. दिवसभर भिजून रात्री झोपताना मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे दोन्ही पण. इथे मी तांदूळ बारीक करून घेतलेत मिक्सरला. नंतर डाळ पण करून घेणार आहे. असं एकदम बारीक पण नाही आणि लई मोठं पण नाही, असं मीडियम काढायचं. हे सगळं बारीक करून तर डाळ पण टाकलेली मी शिजायला. शेवग्याच्या शेंगा, भोपळा, मसूरची डाळ आणि मुगाची डाळ. तुरीच्या डाळीने पित्त होतं, मलाच पित्त होतं, त्याच्यामुळं डाळ टाकली नाही आहे मी त्यात. इथे छान रात्रभर हे पीठ भिजून छान झालेलं आहे. लगेच इडली पात्रात थोडंसं तेल टाकून तेल सगळं इडलीच्या पात्राला त्या लावायचं आणि नंतर त्यात ते पीठ टाकायचं. लई जास्त पण भरून नाही टाकायचं, थोडं थोडंच टाकायचं पीठ, म्हणजे इडली छान फुगती. इथे सगळ्या भांड्यात मी ते पीठ टाकत आहे. इथे गॅसवर थोडंसं त्याच्यात पाणी टाकून गरम करून ते इडली पात्रे खालीवर असे ठेवून द्यायचे. नंतर डाळ पण शिजलेली आहे आपल्या इकडे. सांबार पण बनवणार आहे लगेच. कढई ठेवून त्याच्यात तेल टाकायचं. भरपूर असे 2 कांदे चिरून घेतलेत मी. तेल छान गरम झालं की मोहरी टाकून घ्यायची, जिरे टाकायचे, थोडासा लसूण टाकायचा, 2 ते 4-5 मिरच्या टाकायच्या, छान परतलं की लगेच त्याच्यात कढीपत्ता टाकायचा. इथे मी मसाले काढून घेतले, ते सुहाणा पावडर, हळद, थोडासा गरम मसाला आणि लाल तिखट. कांदा पण टाकून घेतलेला आहे, कांद्याला पण छान परतून घ्यायचा. नंतर हे मसाले टाकायचे त्याच्यात. मसाले पण छान तळून घ्यायचे तेलामध्ये. नंतर सांबार मसाला टाकायचा, तो पण परतून घ्यायचा. छान असं परतलं की लगेच डाळ, शेवगा, भोपळा हे सगळं मिक्सरला बारीक केलेलं, कुकरला लावलेलं कढईत टाकून घ्यायचं ते. चवीनुसार मीठ टाकायचं आणि कोथिंबीर टाकायची आणि स्लो गॅसवर छान अशी उकळी येऊस्तोवर त्याला ठेवायचं गॅसवरच.
नंतर इडली पण तयार झालेली आहे आपली. बघू शकता इडली पण तयार झालेली आहे. थोडीशी गार झाली की लगेच चमच्याच्या साहाय्याने काढून घ्यायची ती. छान फुगलेली आहे इडली पण आपली. कशी पांढरी शुभ्र झालेली आहे इडली पण, बघू शकता तुम्ही.